ही टाकून घेऊया. तर नमस्कार, मी शीतल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे रेशनच्या तांदळापासून खिची पापड, आणि ते पण शेवटच्या गुळीपतोर. तुम्ही मशीनच प्रेस करून करणार, अजिबात त्याला लाटायची गरज नाही आणि वाळल्यानंतर त्याचा एकही तुकडा पडणार नाही. तर त्यासाठी मी काही थोडीशी एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला आपण रेसिपी बघूया. एकदम सोपी पद्धत सांगणार, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला रेसिपी बघूया. तांदळाचं पीठ घेतलं 1 वाटी. मस्तपैकी आपण त्यात टाकणार आहे 1 चम्मच फक्त पापडखार आणि 1 चम्मच जिरी आणि थोडीशी लाल मिरची मी कुटून घेतली. आणि थोडंसं मीठ टाकायचं, कारण की पापडखार आपला खरट असतो. तर मीठ जर तुम्ही जास्त टाकलं तर खरट होईल. आणि पाणी. तर चला मस्तपैकी रेसिपी बघू. तर गॅस पेटवला आणि ह्याच्यावरती ठेवते मी. थोडंसं तेल टाकलं बघा, मी जास्त टाकलं नाही, कारण की जास्त तेल टाकलं तर आपल्या पापडांना वास लागतो. आणि आता मस्तपैकी 1 वाटी आपण पीठ घेतलं, तर त्यासाठी आपण घेणार आहे 1.25 वाटी पाणी. तर ही 1 वाटी आणि हे बघा 1.25 वाटी पाणी घेतलं. एकदम परफेक्ट प्रमाण आहे. आणि तुमची गोळी शेवटपर्यंत मऊ राहणार आणि तुम्ही मशीननं प्रेस करणार. तर ह्याला मस्तपैकी एक उकळी काढून घेऊया. तर बघा चांगली उकळी आलेली आहे. आणि हे सगळं सामान टाकू. तर दुसऱ्यांदा मी सांगते तुम्हाला की पापड खार भरपूर आपण वापरलं आहे, तर त्यामुळे मीठ एकदम थोडं चवीपुरतं तुम्ही चाकून बघू शकता. तर आता मस्तपैकी असं आपण पीठ टाकून घेऊया आणि असं बेलण्यानं आपण चांगले हे जे मिक्स करून घेऊया. तर चला हे मस्तपैकी मिक्स करून घेऊ. आणि आता मोकळं वाटत असेल, पण नंतर बघा तुम्ही एकदम ती मऊ होणार. तर मस्तपैकी असं मिक्स करून घेते. आणि आता ह्याला आपण एक फुल 15 मिनटं चांगली वाफ काढून घेणार आहे. तर मध्ये मध्ये मी हलवत राहणार, जेणेकरून खाली चिटकणार नाही. तर 15 मिनटासाठी आपण ह्याला चांगली वाफ काढून घेऊया. तर 15 मिनटं मी त्याला चांगलं मस्तपैकी अशी वाफ काढून घेतली. आणि तुम्ही बघा आता मस्तपैकी असं झाले. आणि आता आपलं तयार आहे. जर तुम्हाला अशी पद्धत नको असेल तर तुम्ही ह्याची थोडीशी उकड काढून 1-5 मिनटं नंतर कुकरमध्ये टाकून ह्याला 10 मिनटं चांगलं उकडून घेऊ शकता. पण असंही एकदम छान होतं आणि अजिबात पापड तुटत नाही. तर चला आता आपलं हे झालेलं आहे मस्तपैकी. तर आता हे मी एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये काढून घेते. तर बघा इथे एक कॅरी बॅग घेतली, त्याला तेल लावलं आणि ह्यात सगळं मी काढून घेते आता. तर इथं मस्तपैकी मी असे लाटण्यानं 7-8 मिनटं चांगले मी अशी चांगलं लाटून घेणार. आपलं पापड अजिबात चिरणार नाही. तर हे असं केल्यानं आपलं पापड वाळल्यानंतर त्याचा तुकडा अजिबात पडत नाही. तर बघा इथं आहे आपल्या मस्तपैकी प्लॅस्टिकचं कट करून घेतलं आहे मी आणि मशीन. तर आता मस्तपैकी ह्याला तेल लावून घेऊया. आणि ही बघा आता तुम्हाला 1, 2, 3 करून धावते. आणि ही आपली गोळी घेतली आणि मस्तपैकी त्याच्यावरती एक कागद ठेवला आणि प्रेस केला. तर बघा अजून एकदा थोडंसं आपण प्रेस करूया. आणि हे झाले आपले पापड तयार. तर आहे का नाही बघा, एकदम जेवढी मशीनची साईज आहे तेवढा आपला पापड बनलेला आहे. आणि त्याचं पापडाचं न तुटणारं आणि शेवटच्या गोळीपर्यंत आहे असं राहण्यासाठी फक्त आपल्याला पाणी जास्त वापरायचं. जर तुम्ही 1 ग्लास घेतला तर त्याला 1.25 ग्लास पाणी, आणि 2 ग्लास जर घेतलं तर 2.5 ग्लास पाणी. तर चला इथं आपले सगळे पापड तयार आहेत. खिची पापडाचा आज दुसरा दिवस आहे आणि आता आपले पापड सगळे वाळलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता तर किती मस्तपैकी झाले. आणि ही दुप्पट टिप्पट फुलणार. तर चला तुम्हाला तळून दाखवते. तर बघा इथं आपलं तेल मस्तपैकी गरम झाले आणि आता आपण ही टाकून घेऊया. तर बघा आपली केवढी मोठी पापड तयार झालेला आहे. तर अगदी कढईत सुद्धा बसत नाही असा आपला पापड तयार आहे. तर बघा आपण फक्त 4-5 पापड तळला आणि ही पूर्ण असं टम्म झालं. आणि तुम्हाला एक दाखवू तर आपले ही बघा, ही आहे आपला पापड आणि ही तळलेला पापड. तर तुम्ही पाहू शकता ही किती दुप्पट तिप्पट फुगलेला आहे. तर मस्तपैकी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा, पीत राहा आणि आरोग्याची काळजी घेत राहा.